आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती आता सरसावली आहे। मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही। अर्थमंत्री अजित पवारांनी हे स्पष्टोक्ती दिलेली आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांची दिवाळी आता अंधकारमय होणार नाही, असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं आहे। अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या केलेल्या आहेत, पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्या करता आपण हे पॅकेज हे जाहीर केलेलं आहे। आणि याच्यात खूप बारकाईने विचार करून कुठलाही घटक हा वंचित राहणार नाही याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतोय। ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे। खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही, सरकार काळी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं। आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली।